पुन्हा एकदा विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। लोकसभा निवडणुकांचा निकाल अजून लागलेला नाही, तोच महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीवरून भाजप विरोधात दंड थोपटल्याचं बघायला मिळालं। मनसेने अधिकृत उमेदवार जाहीर करून महायुतीत संभ्रम निर्माण केलाय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत असं काही ठरलं होतं का की मनसे पुन्हा एकला चलो रे नारा देणार, या प्रश्नांना उधाण आलेलं आहे। आता ते हिंदुत्वाच्या विचाराने आम्ही पदवीधर सोडायची, मग आमदारकी सोडायची, मग महापालिका, असं आमचा पक्ष चालणार आहे का? आमचेही कार्यकर्ते मेहनत करतायत ना। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी हिंदुत्वाकरता काय काय सोडणार असं वक्तव्य केल्यानं एकच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। हिंदुत्वाकरता एकत्र आलो आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता पाठिंबा देतो असं सांगून राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। पण आता तो पाठिंबा फक्त लोकसभा निवडणुकीपुरता होता का? मनसेचं हिंदुत्व हे फक्त लोकसभेपुरतच मर्यादित होतं का? असे सवाल जाधवांच्या वक्तव्यानं निर्माण झाले। ठीक आहे, त्यांनी स्वतंत्र लढवायची तर लढू शकतात, परंतु आमची इच्छा हीच असेल की मनसेने महायुतीमध्ये यावं आणि महायुतीचे पक्ष घटक पक्ष म्हणून आपण येणाऱ्या विधानसभा असेल किंवा इतर निवडणूक असेल त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे, असं आमच्या सर्वांचं मत आहे। खरं तर मनसेच्या या भूमिकेमुळे महायुतीतील एक घटक पक्ष बाहेर पडलाय हे स्पष्ट दिसतंय। कारण कोणतीही जागांची अदलाबदल असो किंवा काहीही आश्वासनं न देता घेता आम्ही लोकसभेत पाठिंबा दिल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलेलं। पण आता त्यांच्याच पक्षानं अभिजित पानसेची उमेदवारी जाहीर केल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात। आम्ही मोदींसाठी पाठिंबा दिलेला आहे। माननीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याला स्पष्ट केलेलं आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिलाय। तुमचं विधान परिषद मोदी नाही आहेत ना। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा 4 मतदारसंघांपैकी मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक या 2 जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या। तेव्हा भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढले होते, तर कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपनं जिंकलेला। पण आता मनसे महायुतीचाच भाग असल्यानं भाजपला पुन्हा एकदा बॅकफुटला जावं लागतं की मनसे महायुतीतून बाहेर पडते हे 7 जून नंतर स्पष्ट होणार आहे। त्याच दरम्यान मंगळवारी मनसे नेते बाळा नांदगावकरांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं या भेटीतून काही तोडगा निघणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। पण अविनाश जाधवांच्या हिंदुत्वाच्या विधानानं तुर्तास तरी महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं दिसतंय। मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।